कुंतीपूर नावाचं एक गाव होतं. तिथे भैरव आपल्या वडिलां आणि भावाबरोबर राहत होता. लहानपणीच आईचं निधन झाल्यामुळे घरची सगळी देखभाल भैरवलाच करावी लागत होती. त्यामुळे तो स्थानिक रेल्वेमध्ये कुलीचं काम करत होता. तसं तर भैरव शिकलेला इंजिनियर होता. आज सकाळपासून स्टेशनवर एक पण गाडी नाही आली. माहिती नाही काय झालंय. त्या दिवशी ओडिसामध्ये पण एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला होता. देव करो त्यांच्या परिवारात सुख शांती असो. भैरव दिवसभर वाट बघल्यानंतर स्टेशन मास्टर कडे जातो आणि तिथे जाऊन ट्रेन वेळेवर न यायचं कारण विचारतो. आता तुम्हीच सांगा, जर असं चालत राहिलं तर आम्ही घर कसं चालवू आणि स्वतः कसे राहणार? मी काय सांगू भैरव, सकाळपासून फोन येत आहेत. आमचे हात सुद्धा बांधलेले आहेत. आम्हाला सुद्धा काही समजत नाहीये. कुंतीपूरमध्ये ट्रेन यायचं नावच घेत नव्हती. सगळे कुली आणि स्टेशन मास्टर सगळेच चिंतित होते. असंच काही आठवडे निघून गेले होते. तेव्हा भैरव आणि त्याच्या कुली मित्रांनी एक निर्णय घेतला. माझं घर तर आधीपासूनच गिरवी आहे. एक तर बेरोजगारीमध्ये आपण कुलीचं काम चालू केलं आणि आता हे सगळं. बरोबर बोलले भैरव भैया तुम्ही. सगळ्या जगाचं ओझं आपण उचलतो, पण आपल्या ओझ्याबद्दल कोणाला काहीच नाही माहिती. काय सांगू बाळा, माझं तर वय सुद्धा 60चं आहे. माझ्या घरी माझा अपंग मुलगा आहे, ज्याच्यामुळे मी काम करत आहे. जर असंच चालूच राहिलं तर आम्ही दोघं उपाशी मरून जाऊ. आपल्या सगळ्यांना स्टेशन मास्टरकडे गेलं पाहिजे. सगळे कुली मिळून स्टेशन मास्टरला भेटायला जातात. तो देशातल्या सगळ्यात मोठ्या बिझनेसमॅनशी बोलत होता. हे बघ, मी तुला जेवढे पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण चांगली बुलेट ट्रेन बनवणार कोण? ओडिसा हादसा झाल्यानंतर कोणीच ही जिम्मेदारी घ्यायला तयार नाहीये. पण तुम्ही आमचं गोष्ट तरी समजून घ्या. आम्हाला आधीच एवढा मोठा त्रास आहे आणि तुम्ही आहे की आमची परेशानी सुद्धा समजून घेत नाहीये. तो बिझनेसमॅन कुणाचीच ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. ह्या सगळ्या गोष्टी भैरव आणि त्याचे मित्र मागून ऐकत होते. हे बघून भैरवच्या डोक्यामध्ये काहीतरी सुचलं आणि भैरव त्या बिझनेसमॅन म्हणजे त्या व्यापारीच्या माग धावत धावत जातो आणि त्याच्याशी म्हणतो, सर 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 माझं ऐका तरी सर, शेवटी माझं बोलणं तरी ऐका सर. मला फक्त तुमचा 1 मिनिट पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जर तुमचा वेळ वाया गेला तर मी माझं तोंड कधीच नाही दाखवणार. हा बोल, तुझ्याकडे फक्त 1च मिनिट आहे. जर माझा वेळ बर्बाद झाला तर तुमच्या कुली लोकांचा ठिकाणा नाही ठेवणार मी. तुम्ही ज्या ट्रेन बद्दल बोलत आहे ती ट्रेन मी बनवू शकतो. माझ्याकडे ती ट्रेन बनवण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. ही गोष्ट मी मानू कशी? तुला म्हणायचं तरी काय? तेव्हा भैरव आपल्या जवळ ठेवलेली एक छोटीशी बुलेट ट्रेन त्या बिझनेसमॅन म्हणजे त्या व्यापारीला काढून दाखवतो, जे बघून तो खूप प्रसन्न होऊन जातो. तेव्हा भैरव त्याला म्हणतो, आणि मी पेशाने एक इंजिनियर पण आहे. तुम्ही फक्त माझ्यावर भरोसा करून बघा. मी तुम्हाला अशीच बुलेट ट्रेन बनवून देईल. इम्प्रेसिव्ह, चांगलं प्रेझेंटेशन दिलंय तुम्हाला. असंच पुढे जात राहा. मी तुला ही बुलेट ट्रेन बनवण्याचा अवसर देतोय. धन्यवाद तुमचा. मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवेल. आम्हा कुली भाऊंवरती तुमचे हे उपकार कायम राहतील. व्यापारीने पैसे रेल्वे विभागाला देऊन टाकले आणि सगळी जिम्मेदारी भैरवच्या कांद्यांवर सोपून टाकली आणि भैरवनी एकदम तसंच केले. माझी इच्छा आहे की तू यावरती खूप चांगलं काम करावं आणि चांगली बुलेट ट्रेन बनवून दाखव. भैरव आणि त्याच्या साथींनी त्या बुलेट ट्रेनला बनवायची सुरुवात केली. सगळे कुली मजदुरांचं काम करायला लागले. सगळे एकत्र येऊन त्या बुलेट ट्रेनवर काम करू लागले होते. बघताच बघता त्या बुलेट ट्रेनला त्यांनी 4 महिन्यामध्ये बनवून टाकलं होतं. ज्याचा दौरा करण्यासाठी तोच व्यापारी म्हणजे तो बिझनेसमॅन तिकडे आला आणि हे बघून म्हणू लागला, वाह, ही झाली ना गोष्ट. मला तर हेच पाहिजे होतं तुझ्याकडून. तू जे काम केलंय ते दुसरं कोणीच करू शकत नव्हतं. कमी पैशामध्ये एवढी चांगली बुलेट ट्रेन कोणीच नव्हतं बनवू शकलं. हे सगळं फक्त तुम्ही दिलेल्या अवसरमुळेच संभव होऊ शकलं. भैरव, तू यांना ट्रेनची खासियत तरी सांग. ह्या ट्रेनची खासियत ही आहे की ही ट्रेनचं कधी दुर्घटनाग्रस्त नाही होणार. ही ट्रेन आपल्या आसपासच्या 1 किलोमीटरच्या दायऱ्यामधल्या व्हायब्रेशन सिस्टमवरती लक्ष ठेवते. या ट्रेनच्या 1 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये कोणती पण दुसरी ट्रेन येते तर ही ट्रेन त्या ट्रेनला सिग्नल देऊन ती ट्रेन थांबवू शकते. ही खासियत आहे याची. लोकांच्या फायद्यासाठी कोणती गोष्ट याच्यामध्ये? या ट्रेनच्या गेटमध्ये जेव्हाही कोणी जातं त्याला हे पडण्यापासून वाचवतं. आम्ही यामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी टाकलेली आहे. वाह, अद्भुत, मजा आला.
त्या व्यापारीने भैरवला सरकारला पत्र देऊन रेल्वेचा एक मोठा अधिकारी बनवला होता. बुलेट ट्रेनची सगळी जिम्मेदारी आता भैरवच्या कांद्यांवर होती. भैरव एक कुलीपासून आता एक खूप मोठा ऑफिसर बनला होता. तेव्हा त्या बिझनेसमॅननी आपला एक डाव मांडला. या बुलेट ट्रेननी लोकांच्या मनामधली भीती काढून टाकली. खूप सगळे तिकीट्स विकत जात आहेत, चांगला मुनाफा होत आहे. एक काम कर, या ट्रेनचे पैसे वाढवा आणि सगळीकडे आपल्या कंपनीचं नाव फैलवा की ही ट्रेन आपण बनवली आहे. पण सर, हे अजिबात बरोबर नाही आहे. भैरवच्या मेहनतीवर तुमचा हक कसा काय होऊ शकतो? असेच केस पांढरे नाही झालेत माझे. मी तेवढी मेहनत केलीये. चुपचाप जे सांगतोय ते कर आणि सगळीकडे प्रचार करा की ही ट्रेन आपण बनवली आहे, म्हणजेच मी बनवलंय. आणि तसंच झालं. लोकांमध्ये चुकीचा प्रचार करून खोटी गोष्ट सांगण्यात आली की बुलेट ट्रेन भैरवनी नाही, पण त्या व्यापारी बिझनेसमॅनने बनवली आहे. भैरव आणि त्याच्या साथींच्या पूर्ण मेहनतवर पाणी फिरलं होतं. बुलेट ट्रेन आपल्या हिसाबाने चांगल्यापैकी चालू झाली होती. भैरव बद्दल कुणालाही काहीच माहिती नव्हती. एक दिवस ट्रेनच्या गेट जवळ एक लहान मुलगा चुकून पोचला होता. वाव, बाहेर किती छान मौसम आहे. पाऊस पडत आहे. मी थोडं गेटच्या जवळ जाऊन बघतो. मॉम डॅड जोपर्यंत जेवत आहे तोपर्यंत तर मी बघूनच घेईल. तो मुलगा जसंच त्या गेट जवळ पोचला, त्या ट्रेनचा सेन्सर खूप जोरात वाजू लागला, ज्यामुळे सगळे ट्रेनचे यात्री उठून इकडं तिकडं पाहू लागले. तो मुलगा ट्रेनच्या गेट जवळ पोचलाच होता की तेव्हा ट्रेनचा गेट आपोआप बंद झाला. माझा मुलगा, माझा मुलगा, माझा मुलगा, धन्यवाद. ह्या ट्रेनचं खूप खूप आभार. तुला लक्ष द्यायला हवं होतं ना. मी एका मिनिटासाठी काय जेवायसाठी गेलो तर सगळं पलटवून टाकलंस. भलं हवंय ट्रेनचं. लोक त्या बुलेट ट्रेनने खूप प्रसन्न होते, पण त्या व्यापारींनी ट्रेनच्या तिकीटची किंमत खूप जास्त वाढवली, ज्यामुळे गरिबांना खूप कष्ट सहावे लागले. आणि हे सगळं बघून भैरव चिंतित झाला आणि तो त्या व्यापारीकडे जाऊन पोचला. हे तुम्ही काय केलं? किरायचे एवढे पैसे वाढवले. लोक यामध्ये चढतील कसे? पण मी तुमच्याकडून माझ्या बुलेट ट्रेनला हिसकावून घ्यायला आलोय. तुम्ही असं नाही करू शकत. कालचा आलेला तू मला शिकवतोयस. निघून जा इथून. बिझनेस असाच बनतो, पैशासोबतच पैसा बनतो. जर कोणी देणार नाही तर पैसे येणार कुठून? भैरवला ही गोष्ट खूप वाईट वाटली. त्याने खूप सगळे पत्र सरकारला लिहिले, ज्यामुळे व्यवस्था जरा बरोबर होऊन जाईल. पण त्याची ऐकणारं कोणच नव्हतं. एक दिवस त्याच व्यापारीची बायको आणि त्याचा मुलगा त्या ट्रेनमध्ये प्रवास करत होते आणि त्या व्यापारीची बायको अचानक त्या ट्रेनमध्ये आजारी पडते, जे बघून तो व्यापारी खूप जास्त घाबरतो आणि इकडं तिकडं जाऊन आरडाओरड करू लागतो. मला वाचवा, माझा श्वास घुटतोय, मला श्वास घ्यायला खूप कष्ट होतोय, मला वाचवा, प्लीज प्लीज मला वाचवा. वाचवा, कोणी माझ्या पत्नीला वाचवा. वाचवा, कोणी माझ्या पत्नीला वाचवा. तेव्हा त्या व्यापारीची नजर एका लाल रंगाच्या बटनावर पडते, जे त्या डब्याच्या एकदम समोरच होते. त्या व्यापारीने उशीर न करता त्या बटनला दाबले आणि जसंच त्यानं ते बटन दाबलं, ती बुलेट ट्रेन जवळच्या रेल्वे स्टेशनवर लगेच थांबली आणि रेल्वेचे सहकर्मी लगेच त्या व्यापारी जवळ पोचले. तेव्हा तो व्यापारी त्यांना म्हणाला, माझ्या पत्नीची तब्येत अचानक खराब झाली. कृपया करून हिला वाचवा. रेल्वे सहकर्मींनी अजिबात वेळ न घालवता लगेच त्या व्यापारीच्या बायकोला हॉस्पिटलला पोचवलं आणि तिचे प्राण वाचवले. तेव्हा जाऊन त्या व्यापारीला स्वतःच्या चुकीचं भान झालं आणि त्यांनी भैरवची माफी मागितली. भैरव, मला माफ कर. मी माझ्या आयुष्यामधली सगळ्यात मोठी चुकी केली आहे. हे देवाची काठी आहे जी माझ्यावरती बरसत आहे. मला माफ कर. मी तुम्हाला माफ फक्त एकाच गोष्टीवर करत आहे, जेव्हा तुम्ही या ट्रेनच्या किरायाला 1 रुपया किराया करताल आणि अशाच खूप सारे ट्रेन बनवताल. मला तुझ्या सगळ्या शर्ती मंजूर आहेत. आणि तसंच झालं. त्या बिझनेसमॅननी खूप सगळ्या बुलेट ट्रेन्स भैरवकडून बनवून घेतले
आणि भैरवला रेल्वेचा खूप मोठा अधिकारी घोषित केला आणि बुलेट ट्रेनच्या तिकीटची किंमत कमी करून 1 रुपये केली. 1 रुपयाच्या बुलेट ट्रेननी आता सगळी लोक प्रवास करत होते. ते श्रीमंत असो किंवा गरीब, लोक आनंदात बुलेट ट्रेननी आपला प्रवास करू लागले होते. आणि तेव्हा त्या बिझनेसमॅननी सगळ्यांना खरी खरी गोष्ट सांगितली की बुलेट ट्रेनचा खरा करता धरता भैरवच होता. आणि बिझनेसमॅननी भैरवला त्याचा क्रेडिट दिला. त्यानंतर सगळी लोक आनंदात राहू लागली. जयपूर नावाच्या गावामध्ये मोहन नावाचा एक ठेकेदार राहायचा. प्रत्येक वेळी मोहन मजदूर यांना काम द्यायचा आणि त्यांचं घर चालवायचा. त्यासाठी प्रत्येक वेळी गावकरी त्याची खूप जास्त इज्जत करायचे आणि त्याचं म्हणणं ऐकायचे. तुझ्यासारखे मजदूर जर कोणाला भेटले तर त्याचे भाग्य निघून जातील. 7 दिवसाच्या कामाला तुम्ही 12 दिवसात केलंय. समजदार तर आहेत तुम्ही. मालक, आम्हाला तर वाटलं तुम्ही आमच्यावर रागावताल, पण तुम्ही आमची तारीफ कस काय करताय? अरे बेवकूफ, जेवढे दिवस काम तेवढे दिवस जास्त पैसे. तुमच्या सोबत मी तर कमवतच आहे ना. असंच मोहन चालाकीने लोकांना ठग करत असायचा आणि ह्या गोष्टीची कुणालाही माहितीही नसायची. काही दिवस निघून गेले. सरकारी रोड मी मागच्या वर्षी बनवले होते. त्याच्या पैशासाठी मी अजून भटकत आहे. तुम्हा सगळ्यांना आत्ता तरी लाज वाटली पाहिजे. जास्त जोरात नको बोलू. हे तरी विचार कर की आम्ही ॲटलीस्ट तुला पैसे देण्यासाठी तयार तरी आहे. नाहीतर दुसऱ्यांना तर आम्ही आत पण नाही घेत आहे. स्वतःला खुशनसीब समज. मालिक, आज काही झालं? तुम्ही आमचे पैसे कधीपर्यंत देणार? राणी, मी पण आज रिकाम्या हातानेच आलोय. त्यांनी आता तो उत्तर देणं पण बंद केलंय. आपले पैसे काही डुबून तर नाही जातील ना? हे देवा, मी माझ्या घराला कसं पाळेल? हे सगळं तुमच्या छळ आणि कपटामुळे होतंय. जर तुम्ही सगळ्यांसोबत चांगलं वागणूक असतं तर आज ही वेळच आली नसती. हा, मोठी आली मालकांना बोलणारी. जेव्हा पैसे होते तेव्हा मालकापेक्षा जास्त कोणीच चांगलं नव्हतं आणि आता पळून चाललीये. नाही गोपाल, तुला कोणाबद्दल काही बोलायची गरज नाहीये. तू माझ्यासोबत चल. पण मालक, मी बोललो ना, बस चल माझ्यासोबत. मोहन त्याचा मजदूर गोपाळाला घेऊन त्याच्या घरी गेला आणि त्याला म्हणू लागला, जेव्हा मी छोटा होतो माझ्या बाबांनी माझ्यासाठी फक्त हा एक रोड रोलर सोडला होता, ताकी मी याचा कधीतरी उपयोग करू शकतो. जर मी माझ्या मजदुरांना पैसे नाही दिले तर त्यांचा मला खूप मोठा श्राप लागेल. मग आता तुम्ही काय विचार करत आहात? काय करू इच्छिता तुम्ही आता? माझ्याकडे 2 अजून रोड रोलर आहेत, ते पण मोठे मोठे. त्यांच्यामधून जे पण पैसे येतील कमीत कमी त्यांना विकून मी माझ्या मजदुरांचं पोट तरी भरू शकेल. मोहन आणि गोपाल त्या छोट्याशा रोलरला घेऊन त्याचे गावाचे सरपंच, जे की जमीनदार पण होते, त्यांच्याकडे विकण्यासाठी गेला आणि म्हणू लागला, माझं डोकं आजपर्यंत कधी झुकलं नाहीये सरपंच साहेब. माझी इच्छा आहे की हे छोटंसं रोड रोलर घेऊन मला काहीतरी पैसे द्या, ज्यामुळे मी माझ्या मजदुरांचं पोट भरू शकेल. हे बघ मोहन, माझ्यानंतर गावामध्ये कोणाची इज्जत आणि सन्मान आहे तर तो तू आहे. तर मी का तुझा त्रास नाही समजून घेणार? पण माझी एक शर्त आहे. कसली शर्त आहे साहेब? मी काही समजलो नाही. हे बघ, मी कोणतीही गोष्ट घेतली तर मी परत वापस देत नाही. आणि जर तुला ती पाहिजे असेल तर 2 गुणा तुला रक्कम द्यावी लागेल. बोल, मंजूर आहे? हो, मी माझ्या मजदुरांसाठी काहीही करू शकतो. मला मंजूर आहे. मोहन सरपंचकडून पैसे घेतो आणि निघून जातो आणि जाऊन त्याच्या मजदुरांसाठी खूप सगळं जेवण राशन घेऊन येतो. मालिक, हे काय? तुम्हाला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं का हो? मी हे काही पैसे आणि राशन आणलंय. हे आहे तुमची सगळ्यांचं मेहनत. ह्या पैशापासून तुम्ही सगळं आपल्यांचं घर चालवा आणि आपली देखभाल चांगल्या प्रकारे करा. मालिक, आमच्याकडे काही घर ना ठिकाणं आहे आणि गाव आमचं कोसो दूर. आता आम्ही काय करू? बरोबर बोलले गोपाल भाई. जर आपण इथे छोटं मोठं कारोबार सुरू केलं तर काही विकण्याचं काम करूयात. जेव्हा नवीन ठेका येईल त्यावेळेस बघूयात. तू पहिल्यांदा काहीतरी चांगली गोष्ट केली आहे. मी थोडं सोच विचार करून उद्या सांगतो.
की आपल्याला अखेर करायचं काय. मोहन तिथून त्याच्या घरी जातो आणि जाऊन विचार करू लागतो. तेवढ्यात त्याची नजर त्याच्या घरातल्या अंगणात गेली. तिथून एक रोशनी येत होती. हे एवढ्या रात्री उजेड कसला? कोण आहे तिकडे? कोण आहे? जसं मोहन त्या जागेवरती गेला तर तिथे जाऊन त्यांनी पाहिलं सरपंचने दिलेला मिनी रोड रोलर पुन्हा त्याच्याच घरामध्ये आला आहे, ज्याला बघून तो आश्चर्यचकित झाला आणि तो त्याच्या जवळ गेला. हे इथं कस काय? सरपंच एवढे दयालू नाहीये की रोड रोलर इथं सोडून जातील. जरूर काही ना काही गोष्ट आहे. खूप वर्ष झाले याला चालवून. मी याला चालवून बघतो. आणि जसं त्या रोड रोलरला मोहनने शिवलं तर त्या रोड रोलर मधून एक चमकत असलेला संदेश पत्र निघालं, ज्याला बघून पहिल्यांदा मोहन खूप घाबरला, पण नंतर तो पत्राला वाचू लागला. जर या पत्राला तू बेटा वाचत असशील तर याचा अर्थ असा आहे की तू मुसीबत मध्ये आहेस. हे रोड रोलर मायावी आहे. तमिळनाडूच्या मंदिरातून पूजलेलं हे रोड रोलर आहे. जेव्हाही जीवन कठीण जाईल तर तू ह्या रोड रोलरच्या मदतीने डोसा बनव, विशाल डोसा, ज्याने पूर्ण 10 लोकांचं पोट भरू शकेल. हे रोड रोलर तुला तुझ्या ठिकाण्यावरती घेऊन जाईल. मोहनचं पत्र वाचल्यानंतर रोड रोलर तिथून चालू लागला आणि जाऊन मोहनच्या घराच्या मागे थांबला, जिथे मोहनने पाहिलं की एक मोठंसं प्लास्टिकची ताडपत्री जमिनीवरती आहे आणि साफसुथरा रोड रोलर तिथं डोसा बनवत आहे. मोहन त्याच्या साथीदारांना बोलवून त्या जागेवरती गेला. मालक, हे काय? हा काय मांजरा आहे? रोड रोलर, डोसा, हे काय होतंय सगळं? आता आपल्या सगळ्यांना कोणाकडेच ठोकर खायचीच गरज नाहीये. आतापासून आपण इथेच रोड रोलरचा डोसा बनवत जाऊ. काय? खरंच? ह्या गोष्टीमध्ये माझ्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. तुम्ही बघाच आता. तर सगळ्यात आधी आपल्याला डोस्याचा आटा बनवायचा आहे. त्यानंतर याला मोठ्या ताडपत्रीमध्ये टाकायचंय. त्यानंतर त्यामध्ये मसाला टाकायचा आणि हा रोड रोलर त्यानंतर त्याच्यावरती आपोआप चालेल आणि डोसा तयार. आणि काय होतं? सगळ्यांनी असंच केलं. ताडपत्रीवरती आटा घातला. ताडपत्रीवरती आटा घातल्यानंतर रोड रोलर त्याच्यावरती चालू लागला. एकाच वेळी 10 लोकांचं जेवण तयार होत असायचं. बघता बघता मोहनने एक मोठंसं दुकान ओपन केलं आणि खूप सगळी लोक त्याचे रोड रोलर डोसा खाण्यासाठी येऊ लागले. आणि ज्याला बघून गावाचा सरपंच एकदम जळफुटा झाला. पापी, चोर, दुष्ट, तू तुझ्या शब्दावर नाही राहिला. तू माझ्या घरी येऊन हा रोड रोलर चोरून घेऊन गेलास ना. मी तुला बोललो होतो तू जेव्हाही घेऊन जाशील ना तुला 2 गुणा दाम द्यावा लागेल, पण तू माझी गोष्ट तरी पण नाही ऐकली. हे घ्या तुमचे 2 गुणा जास्त पैसे जे मी तुमच्याकडनं घेतले होते. आणि हे घ्या रोड रोलरचा डोसा जो रोड रोलरने बनवला आहे. अरे वा, तू तर मला चकित करून टाकलंस. नेहमी असंच सुखी राहा. आशीर्वाद आहे. आणि अशा प्रकारे मोहनने त्याच्या मजदुरांसोबत मिळून रोड रोलर डोसाचं दुकान पण उघडलं. सगळे त्यांच्या मनाच्या हिसाबाने राहू लागले आणि खाऊ लागले. सगळ्यांचं आयुष्य मोहनच्या रोड रोलरच्या डोसाच्या मुळे खूप चांगलं होऊन झालं आणि सगळे मोहनचा आभार मानू लागले आणि स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवू लागले.